आज आपण सेल साईज बद्दल बोलणार आहोत. आता एक लक्षात घ्या की सेलचा जो साईज आहे ना, तर इथे एक शब्द आहे पहा, काय आहे? ग्रेट व्हेरिएशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे? एका सजीवामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असू शकतात. एक सजीवामध्ये असणारी पेशी ही दुसऱ्या सजीवामध्ये असेलच असं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ सेल जे आहे त्यांचा जो शेप साईज असतो तर या संदर्भात प्रचंड प्रमाणात व्हेरिएशन म्हणजे काय आहे? विविधता आहे. आणि जसं की आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर पहा, अमिबा काय म्हणतो आपण? सिंगल सेल ऑर्गॅनिझम येतो, एक पेशीय प्राणी. त्यानंतर इथं आरबीसी, रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. पैकी या हिमोग्लोबिन असणाऱ्या कोणत्या आहेत? आरबीसी. त्यानंतर आहे सरफेस सेल, मसल सेल. आपल्या स्नायूमध्ये ज्या सेल्स असतात, ऍक्टिन आणि मिओसिन नावाचे प्रोटीन असतात त्यांच्यामध्ये, तर त्या मसल सेल्स. त्यानंतर ह्युमन मेल मध्ये असतो फक्त, मेल आणि फिमेल, बरोबर? तर मॅनला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतो? मेल. तर मेल ऑर्गॅनिझम मध्ये असणारी जी सेल आहे तिला आपण जर्म सेल म्हणतो, कारण त्याच्यापासून नवीन जीव तयार होऊ शकतो. तर ते काय आहे? स्पर्म. त्यानंतर आहे बोन सेल्स, ऑस्टिओसाइट्स म्हणतो आपण पेशींच्या, ज्या पेशी हाडामध्ये असतात त्यांना तुम्हाला शब्द आहे पहा, अस्थि पेशी झाले ना, बोन सेल. त्यानंतर एग सेल. पहा, कोणतीही अंडी जी आहे ना, सॉरी, तर जसं इथं मी एक स्पर्म सेल सांगितलं, ते ह्युमन कशामध्ये असतं बरं? मेल मध्ये सांगितलं मी तुम्हाला, मॅन मध्ये. आणि फिमेल जी बॉडी असते, अर्थातच वुमेनच्या शरीरामध्ये जी सेल असते ती कोणती सेल आहे? एग सेल. हा, स्वतः आपण ह्युमन आहोत, तर आपलं अस्तित्व कसं तयार होतं माहितीये का? एक स्पर्म सेल ही एक सेल सोबत काय होते? कंबाईन होते, त्यांचं फ्युजन होतं, त्याला फर्टिलायझेशन म्हणतो आपण. आणि त्या फर्टिलायझेशन पासून जी झायगोट नावाची पेशी तयार होते, तर त्या पेशीमधून आपला काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. येतं लक्षात? म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व ज्या 2 सेल पासून झालेलं आहे. तर एक मेल बॉडी मधली कोणती सेल आहे? स्पर्म सेल. आणि फिमेल बॉडी मधली कोणती आहे? एक सेल. आलं लक्षात? त्यानंतर शरीराची सर्वात लॉंगेस्ट सेल कोणती आहे? नर्व सेल्स, ज्याला आपण काय म्हणतो? न्यूरॉन, चेतापेशी. त्यानंतर आहे फॅट सेल. कुठं असतात? आपल्या बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं, हे की नाही? कारण त्यांच्यामध्ये ऍडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू असतात, म्हणजे थोडासा जाडपणा असतो. तर त्यामध्ये असणारे जे सेल्स आहेत त्या कोणत्या आहेत? फॅट सेल. त्यानंतर एक पेशीय सजीव आणखीन एक ऐकलं असेल तुम्ही, कोणता आहे? स्पायरोगायरा. तर हे सर्व प्रकारचे डिफरंट टाईपचे तुम्हाला सेल दिसतील इथं. आता या सेल्स जे आहेत हे वेगवेगळ्या आकाराचे पण असू शकतात. जसं की काही सेल्स या सर्क्युलर, म्हणजे कशा आहेत सांगा? गोलाकार. कशा आहेत? गोलाकार. काही सेल्स या कशा आहेत? रॉड शेप, है ना, स्तंभाकार, सॉरी त्याला आपण म्हणू आयताकार प्रकारच्या, आहे की नाही? रॉड हा आयताकार असतो. काही कॉलमनर, तर काही स्पायरल आकाराचे आहेत, चक्राकार आकृतीचे असतात आणि स्तंभाकार सुद्धा असतात. काही ओव्हल आहे, अंडाकृती, तर काही रेक्टँग्युलर सुद्धा असू शकतात. ओके. आता रॉड शेप म्हणजे रॉड कसा असतो? दंड, है ना, सिलेंड्रिकल म्हणू आपण त्याला, तशा पद्धतीचा शेप. सॉरी. आता एक लक्षात घ्या की मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काल आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप बद्दल बोललो. आणखीन एक मायक्रोस्कोप आहे ज्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याच्या मदतीनं आपण पेशींचे अवयव, ज्याला आपण सेल ऑर्गेनिल्स म्हणतो. पहा इथे एक नाव आहे, ऑर्गेनिल्स. ऑर्गेनिल्स म्हणजे काय? जसं आपल्या शरीराचं सर्व कार्य कोण नियंत्रित करतो? पेशी. तसं पेशीचे सुद्धा
काही अवयव आहेत, काही अंगके आहेत जे पेशीचं कार्य कंट्रोल करतात, त्यांना पेशी अंगके म्हणतो. ते असतात सेल ऑर्गेनेल्स. आता सामान्यपणे अॅनिमल सेल आणि प्लांट सेल असे पेशींचे दोन प्रकार असतात, म्हणजे सजीवांच्या प्रकारावरून है ना. जर पेशीचा प्रकार तुम्ही त्यामध्ये असणाऱ्या पेशी अंगके किंवा एक वेगळा वर्गीकरण दुसरं माहिती आहे तुम्हाला, अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं पण प्रकार आहे. पण विकसित पेशीचे दोन प्रकार आहेत, अॅनिमल सेल आणि प्लांट सेल. आता एक लक्षात घ्या की प्लांट सेल मध्ये सेल वॉल असते. प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की सेल वॉल म्हणजे पेशी भेदिका ही फक्त कोणामध्ये आहे, वनस्पतीमध्ये असते. येते लक्षात. ती फंगीमध्ये सुद्धा असते, पण ती प्राण्यामध्ये आहे का, नाही. लक्षात आलं मग फरक. दुसरं जर पाहिलं आपण तर ज्या वनस्पती पेशी आहे त्याच्यामध्ये जे व्हॅक्यूल आहे तर हे एकच असतं, सिंगल आणि लार्ज. ओके. मात्र प्राणी पेशीमध्ये पाहिलं तर एकापेक्षा जास्त लहान आकाराचे काय असतात, व्हॅक्युअल्स, ज्यांना आपण रिक्तिका म्हणतो, हे असतात. आता एवढं स्टडी केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फायनली पेशीचा स्ट्रक्चर समजून घ्यायचा आहे. आता ही आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या पेशींची रचना, ज्यामध्ये लेफ्ट साइडला तुम्हाला काय दिलेली आहे, प्लांट सेल, आणि राईट हँड साइडला काय दिलेली आहे, अॅनिमल सेल. आता एक पार्ट आहे सेल वॉल, जो की तुम्हाला कशामध्ये दिसणार नाही, अॅनिमल सेल मध्ये दिसणार नाही. म्हणजे वनस्पती पेशीमध्ये सर्वात बाहेरचं आवरण कोणतं असतं, सेल वॉल. जेव्हा की अॅनिमल सेल मध्ये सर्वात बाहेरचं जे आवरण असतं तर ते असतं सेल मेम्ब्रेन. कोणतं असतं, सेल मेम्ब्रेन, म्हणजे पेशी पटल. येते लक्षात. आता सेल मेम्ब्रेन यांच्यामध्ये सुद्धा आहे, पण सेल मेम्ब्रेन प्लांटचा सर्वात बाहेरचा आहे का, नाही. सर्वात बाहेर कोण आहे, सेल वॉल. त्याच्या आतमध्ये कोण आहे, सेल मेम्ब्रेन. परंतु अॅनिमल सेलचं जर विचारलं तुम्हाला सर्वात बाहेरचं आवरण कोणतं, तर कोणतं आहे, सेल मेम्ब्रेन. त्याला दुसरं नाव माहिती तुम्हाला काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय आहे, म्हणून त्याला प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल आपण म्हणत असतो. त्यानंतर काही मुक्त रायबोझोम्स असतात, यांना आपण फ्री रायबोझोम म्हणतात. हे दोन्ही सेल मध्ये आहेत. त्यानंतर अॅनिमल सेलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, लायझोझोम. पुढे आपण डिटेलमध्ये स्टडी करू. दोन्हीमध्ये आणखीन एक पार्ट प्रेझेंट आहे ज्याचं नाव काय आहे, गॉल्जी बॉडी, गॉल्जी संकुल. पुढे तुम्ही शिकणार आहे कॅमिलिओ गॉल्गी नावाचे शास्त्रज्ञ आहे की नाही, तर यांनी त्याचा शोध लावलेला आहे, त्यावरून त्याचं नाव गॉल्जी बॉडी आहे. पेशीचं सर्व कार्य नियंत्रित करणारं पुढचं पार्ट कोणतं आहे, न्यूक्लियस, केंद्रक म्हणतो आपण त्याला. कारण जे जीन्स आहे ज्यांना आपण काय म्हणतो, जनुके. आपण आपल्या आई वडिलांसारखे का दिसतो, कारण त्यांचे जे अनुवंशिक गुणधर्म आहे, हेरिडिटी कॅरेक्टर्स, हे आपल्यामध्ये काय झालेले आहे, संक्रमित. कशा थ्रू बरं, मगाशी आपण मेल सेल पाहिली होती, कोणती पाहिली होती, स्पर्म. आणि फिमेल सेल पाहिली काय पाहिली होती, एक सेल. तर यांच्या केंद्रकामध्ये काय असतात बरं, क्रोमोझोम. काय असतात, क्रोमोझोम. लक्षात आलं, डीएनए क्रोमोझोम ऐकलं असेल ना तुम्ही. तर क्रोमोझोमच्या फ्रॅगमेंटला बनतो आपण डीएनए, आणि डीएनए वर काय प्रेझेंट असतात, जीन्स. ते जीन्स ठरवतात आपल्या केसाचा रंग, डोळ्याचा रंग. येते लक्षात. आपण जे आपल्या आई वडिलांसारखे दिसतो त्याच्या मागचं रिझन काय आहे, जीन्स. जीन्स कुठं प्रेझेंट आहे, क्रोमोझोम. क्रोमोझोम कुठं प्रेझेंट आहे, केंद्रकामध्ये, म्हणजे कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये. म्हणून तुम्हाला जर विचारलं की पेशीला नियंत्रित करणारं अंगक कोणतं, तर ते कोणतं आहे, केंद्रक. न्यूक्लियस हा जो आहे सेलचा कंट्रोलिंग पार्ट आहे. कोणता आहे, कंट्रोलिंग पार्ट. त्यानंतर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला आपण ER म्हणतो.
अंतर्द्रव्य जालिका, त्यानंतर आहे व्हॅक्युअल्स रिक्तिका, त्यानंतर आहे पेशीचं ऊर्जा केंद्र, काय आहे मायटोकॉन्ड्रियॉन. मायटोकॉन्ड्रियॉन हा एक वचनी शब्द आहे आणि त्याचं अनेक वचनी काय आहे मायटोकॉन्ड्रिया. आलं लक्षात. तंतुकणिका, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतो, म्हणजे पेशीचं ऊर्जा केंद्र कोणतं आहे. कारण पहा, मी तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं की आपण अन्न खातो कोणासाठी, पेशीसाठी. ऑक्सिजन घेतो कोणासाठी, पेशीसाठी. या ऑक्सिजनच्या साह्यानं अन्नाचं होतं ऑक्सिडीकरण आणि एक ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्याला किती एटीपी देतो, 38 एटीपी, 38 एटीपी देतो, बरोबर. मग हे एटीपी म्हणजे पेशींची काय आहे, ऊर्जा आहे, करन्सी आहे, पेशीचे पैसे आहेत ते. आणि म्हणून एनर्जी कुठं तयार व्हायली पेशीची, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पेशीचं काय म्हणायचं, ऊर्जा केंद्र म्हणायचं. त्यानंतर जिथं सर्व पसरलेले आहेत पेशी अंगके, तर त्या सेमी सॉलिड सबस्टन्स म्हणजे जलसदृश्य द्रव्य जे असतं त्याला काय म्हणायचं असतं, सायटोप्लाझम. पहा, हे जे निळ्या रंगाचे दिसतं तुम्हाला, हे सुद्धा काय आहे, सायटोप्लाझम आहे. येते लक्षात. पेशी द्रव्य म्हणतो आपण त्याला, हे की नाही. कारण पेशी द्रव्यामध्ये ही सर्व अंगके विखुरलेली आहे. पहा, इतर सगळे प्रेझेंट आहेत. जसं की इथं आपण पाहिलं तर इथं आणखीन एक लवक आहे, पहा नाव दिलेलं इथं क्लोरोप्लास्ट. पहा, आपण फोटोसिंथेसिस प्रक्रिया पाहिली का, फोटोसिंथेसिस मध्ये पाहिलं होतं आपण काय इसेन्शियल आहे, सनलाइट, कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि क्लोरोफिल. तर क्लोरोफिल हे काय आहे, पिगमेंट आहे, एक रंगद्रव्य आहे जे लाईट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करू शकतो, फूड एनर्जी मध्ये म्हणजे केमिकल एनर्जी मध्ये करतो. आणि म्हणून त्याला इसेन्शियल पिगमेंट म्हणतात. आणि हा कुठं प्रेझेंट असतो, क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित द्रव्य. आणि हरित द्रव्य प्रेझेंट असल्यामुळेच पानं ही कोणत्या रंगाची दिसतात, हिरव्या रंगाची दिसतात. तर असं हे पेशीचं एक लवक आहे. लवकाला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण प्लास्टिड. काय म्हणतो, प्लास्टिड. आणि सर्वात इम्पॉर्टंट प्लास्टिड प्लांट मध्ये कोणता आहे, ते वनस्पतीमध्ये आहे का, नाही, सॉरी, वनस्पतीमध्ये आहे परंतु प्राणी पेशीमध्ये ते नसतं. म्हणून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ म्हणजे काय, स्वयंपोषी. परंतु जे अॅनिमल्स आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणून ते कोण आहे, हेटेरोट्रॉफ्स म्हणजे परपोषी. येते लक्षात. पेशीच्या 4 पार्ट्स बद्दल बोलूया. आता यामध्ये पहा, पेशीचे 4 मेन पार्ट्स ते आहेत सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गेनेल्स. म्हणजे पेशी भित्तिका जी फक्त कोणामध्ये असणार, प्लांट सेल मध्ये. सेल मेम्ब्रेन पेशी पटल हे प्रत्येक पेशीमध्ये असतं. त्यानंतर आहे सायटोप्लाझम पेशी द्रव्य ज्याच्यामध्ये सर्व पेशी अंगके विखुरलेली असतात. आणि फायनली आहे सेल ऑर्गेनेल्स म्हणजे पेशीची विविध अंगके जसं की मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस वगैरे वगैरे. सेल वॉल जर पाहिलं आपण तर काय दिले बरं सेल वॉल बद्दल, सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. म्हणजे पेशीचं काय ते सर्वात बाहेरचं कव्हरिंग आहे. येते लक्षात. कोणामध्ये पण, प्लांट सेल मध्ये. इट इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल. क्लिअर. प्लाझ्मा मेम्ब्रेन जर पाहिलं आपण तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला दुसरं नाव काय आहे, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन ही कशा प्रकारची कव्हरिंग आहे, ही पातळ प्रकारची. जेव्हा की ही जी असते ना सेल वॉल ही थोडीशी कशी असते, जाड असते. ओके, कारण त्याच्यामध्ये सेल्युलोज, पेक्टिन है ना हे असतात म्हणून. सायटोप्लाझम जे आहे हा पेशीचा कोणता पार्ट आहे, लिक्विड जलसदृश्य पार्ट आहे. आणि माहिती तुम्हाला की सायटोप्लाझम जे आहे हे कोणाच्या सभोवताली पसरलेलं आहे, न्यूक्लियस केंद्रकाच्या सभोवताली पसरलेला आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सर्वात बाहेरचं आवरण आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये जेवढी काही जागा आहे
ती सगळी जागा म्हणजे ते स्पेस ऑक्युपाय म्हणजे ते पूर्णपणे कशानं भरलेलं आहे, सायटोप्लाझमनं, पेशी द्रव्यानं. आणि हे जे सेल ऑर्गेनेल्स आहे हे सायटोप्लाझम मध्ये काय झालेले आहे, स्कॅटरिंग होणे म्हणजे काय, पसरलेले असणे, सर्व विखुरलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आहे सेल ऑर्गेनेल्स. सेल ऑर्गेनेल्स मध्ये महत्वाचं ऑर्गेनेल कोण आहे, न्यूक्लियस केंद्रक. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अंतर्द्रव्य जालिका. याचे पण दोन प्रकार आहेत, सॉफ्ट आणि रफ. रायबोझोम प्रेझेंट असेल सरफेसवर तर त्याला रफ म्हणायचं, रायबोझोमचे कण जर नसतील तर त्याला सॉफ्ट म्हणायचं. त्यानंतर आहे गॉल्जी बॉडीज, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया पेशीचं ऊर्जा केंद्र, व्हॅक्युअल्स, प्लास्टिड. आता सांगितलं तुम्हाला की क्लोरोप्लास्ट काय एक प्रकारचं प्लास्टिड आहे, लवक आहे. आणि प्लांट सेल जे आहे त्यांच्यामध्ये जे इम्पॉर्टंट प्लास्टिड आहे ते कोणतं आहे, क्लोरोप्लास्ट. ओके. आता सर्वात शेवटी एक भौतिक ओळख घेऊ आपण, पेशीमध्ये काय काय आहे पहा. पहिल्यांदा आहे न्यूक्लियस. सॉरी, थोडस आपण याला आकार कमी करू, कारण काय होईल, पेन सिलेक्ट केला तर अक्षर दिसणं झाली पहा. ओके, पेन सिलेक्ट करतो मी. पहा, न्यूक्लियस हा पेशीचा सर्वात इम्पॉर्टंट ऑर्गेनेल्स आहे, बरोबर. आणि विशेष म्हणजे त्याला काय आहे बरं, पोरस डबल मेम्ब्रेन म्हणजे सछिद्र असं दुहेरी आवरण आहे. कारण केंद्रकाला छिद्र असतात पहा लहान लहान, त्याला केंद्रकी म्हणतो आपण. काय म्हणतो, केंद्रकी. म्हणजे न्यूक्लियस पोर्स, त्या छिद्रांमधून काही घटक हे केंद्रकामधून सायटोप्लाझम मध्ये येऊ शकतात, काही घटक सायटोप्लाझम मधून केंद्रकात जाऊ शकतात. म्हणजे सछिद्र स्वरूपाचं डबल मेम्ब्रेन असणं हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, न्यूक्लियसचं. न्यूक्लियस हा पेशीचे सर्व फंक्शन काय करतो, कंट्रोल करतो. म्हणजे त्याला मास्टर सेल ऑर्गेनेल्स म्हणू आपण. ओके. त्यानंतर दुसरा आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे कसं आहे, नेट लाईक ऑर्गेनेल्स म्हणजे एक जाळीदार असं काय आहे, नेटवर्क आहे ते. आणि इथं काय सांगितलं, इट्स फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन्स प्रोड्यूस्ड बाय रायबोझोम. म्हणजे रायबोझोम आपल्या शरीरासाठी काय तयार करतं, प्रोटीन्स. लक्षात घ्या, हा फार महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या शरीरासाठी प्रोटीन तयार करण्याचं काम कोण करायला, रायबोझोम. प्रोटीन सिंथेसिस नावाची एक प्रोसेस आहे, तुम्ही 10वीला ते लर्न करणार. ओके. अमायनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतात, त्यावेळेस पॉलीपेप्टाइड चेन तयार करण्याचं काम कोण करायला, रायबोझोम. तर रायबोझोमनं तयार केलेले जे प्रोटीन आहे त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचं काम कोण करतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि नंतर ते कोणाला पाठवायला, तो गॉल्जी बॉडीज. बरोबर आहे का. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आहे, प्रोटीनला काय करणे, मॉडिफाय करणे आवश्यकतेनुसार. गॉल्जी बॉडी जी आहे ना, तर याच्यामध्ये बऱ्याचशा फ्लॅट सॅक्स म्हणजे पिशव्या असतात. ओके. आणि त्याचं फंक्शन जर पाहिलं आपण तर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रथिने जे आहेत ना, प्रोटीन कोणाला किती द्यायचे हे वाटप करण्याचं काम कोणाचं आहे, गॉल्जी बॉडीज. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे असे ऑर्गेनेल्स आहे की ज्यांना काय आहे, डबल आउटर कोरिंग. डबल आउटर कोरिंग कोणाला पाहिजे आपण आतापर्यंत, न्यूक्लियसला, पोरस प्रकारचे आहे. त्याच्यानंतर आणखीन दोन सेल ऑर्गेनेल्स आहे ज्यांना डबल मेम्ब्रेन आहे. त्यामध्ये एक कोण सापडला, प्लास्टिड, आणि दुसरा आहे प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाचं काम काय आहे, काय प्रोड्यूस करणे, एनर्जी प्रोड्यूस करणे. आणि एनर्जी प्रोड्यूस करतो म्हणून त्याला पेशीचं काय म्हणतात, पॉवर हाऊस म्हणजे पेशीचं ऊर्जा केंद्र. क्लोरोप्लास्ट जे आहेत प्लांट सेल मध्ये असतात आणि कोणती प्रोसेस घडून आणतात, फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण.
व्हॅक्युअल्स बद्दल मी काय बोललो त्याच्याबद्दल, प्लांट सेल मध्ये एकच असते आणि मोठी रिक्तिका असते, बरोबर आहे का, म्हणलं होतं ना. वनस्पतीमध्ये बऱ्याच असतात पण लहान असतात. तर व्हॅक्युअलचं काम काय आहे, वेस्ट प्रोडक्ट जे आहे म्हणजे पेशीची उत्सर्जन संस्था, हे की नाही, वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम कोण करतो, तर रिक्तिकाला काय म्हणतो इंग्रजीमध्ये, व्हॅक्युअल्स. आणि अॅनिमल सेल मध्ये जे व्हॅक्युअल्स असतात ते स्मॉल असतात, लहान आकाराचे असतात, परंतु प्लांट सेल मध्ये जे व्हॅक्युअल्स आहे एकच आहे, मात्र कसं आहे, लार्ज, मोठ्या आकाराचं. ही झाली पेशीबद्दल एक प्रायमरी इन्फॉर्मेशन. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे आधी किलरकी पेशी याचा डिटेल मध्ये अभ्यास करू.